भारताचे प्रथम कृषी मंत्री डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी स्थापन केलेल्या श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या नांदगाव खंडेश्वर येथील कनिष्ठ महाविद्यालयात विनाअनुदानित तुकडीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांकडून वसूल करण्यात आलेल्या प्रवेश शुल्कात मोठा घोळ झाल्याची तक्रार वरिष्ठांकडे करण्यात आली। या प्रकरणी सखोल चौकशीची मागणी करण्यात आली। प्राप्त माहितीनुसार शिवाजी शिक्षण संस्था अमरावती अंतर्गत नांदगाव खंडेश्वर येथे वर्ग 5 ते 12वी पर्यंत हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय असून विशेषतः विज्ञान शाखा येथील सर्वात जुनी शाखा आहे। या शाळेला तालुक्यातील विद्यार्थी व पालक पहिली पसंती देत असल्यामुळे या शाळेत शेकडो नव्हे तर हजारोच्या संख्येत विद्यार्थी शिक्षण घेतात। वर्ग 10वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये वर्ग 11वीत विज्ञान शाखेत प्रवेश मिळावा याकरिता चढाओढ निर्माण होते। मात्र गुणवत्ता यादीप्रमाणे विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्चित केला जातो व उर्वरित विज्ञान शाखेत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता विनाअनुदानित तुकडीचा पर्याय ठेवला जातो। या तुकडीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या व शुल्क निर्धारित केले जाते। दरवर्षी अशाच प्रकारे विनाअनुदानित तुकडीमध्ये विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांना प्रवेश देऊन शिक्षण दिला जाते। मात्र यावर्षी या विज्ञान शाखेत किती विद्यार्थी शिक्षण घेत आहे, त्यांच्याकडून प्रत्येकी शुल्क किती रुपये घेतले गेले, घेतलेल्या शुल्काबाबत विद्यार्थ्यांना रीतसर पावत्या दिल्या का इत्यादी प्रश्नाबाबत विष्णू कंसे यांनी माहितीचा अधिकार कायदा 2005 अन्वये रीतसर अर्ज करून माहिती संबंधित जनमाहिती अधिकारी यांच्याकडे मागितली। मात्र 40 दिवसांचा कालावधी उलटला तरी शाळा प्रशासन माहिती देण्यास टाळाटाळ करीत असल्याचा स्पष्ट आरोप विष्णू कंसे यांनी केला। या प्रकरणी संबंधित शिक्षणाधिकारी अमरावती यांच्याकडे तक्रार दाखल करून या प्रकाराची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कार्यवाहीची मागणी सुद्धा केली आहे। विदर्भ न्यूज करिता नांदगाव खंडेश्वर येथून उत्तम ब्राह्मणवाडे यांचा विशेष वृत्तांत।